All students, Namaskar. Class 11th Commerce. Our subject bookkeeping and accountancy. पुस्तपालन आणि लेखाकर्म. Chapter number 1. Introduction to bookkeeping and accountancy. पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयाची ओळख. लेक्चर नंबर 1 यात आपण पाहणार आहोत इंट्रोडक्शन अँड इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग. लेखाकर्म याची उत्क्रांती. नेक्स्ट इयत्ता 11वी वर्गासाठी बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचा अभ्यासक्रम आपणासमोर आहे. यामध्ये एकूण 11 प्रकरणे आपणास अध्ययन करायचे आहेत. त्यामध्ये एक इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, 2 मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुककीपिंग, नंबर 3 जर्नल, नंबर 4 लेजर, नंबर 5 सबसिडियरी बुक्स, नंबर 6 बँक रिकन्सिलिएशन स्टेटमेंट, नंबर 7 depreciation, number 8 rectification of errors, number 9 final accounts of a proprietary concern, number 10 single entry system. असे 10 चॅप्टर्स प्रकरणे घटक आपणास दिलेले आहेत आणि त्यातील आज आपण शुभ सुरुवात करत आहोत. चॅप्टर नंबर 1 इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, पेज नंबर 1 to 18. इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. चला तर मग आपण आता विषयाची ओळख करून घेऊया. यामध्ये आपण इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. बुक म्हणजे पुस्तक, कीपिंग म्हणजे पालन आणि अकाउंटन्सी म्हणजे लेखाकर्म म्हणजे हिशोब लिहिणे. त्याला म्हणायचं लेखाकर्म. आपल्या विषयाचं नाव आहे पुस्तपालन आणि लेखाकर्म. या विषयाची आपण आता ओळख करून घेणार आहोत. तर या प्रकरणामध्ये आपणास कंटेंट्स म्हणजे आशय किंवा उपघटक दिलेले आहेत आणि कोणते आशय आणि उपघटक आपण पाहणार आहोत ते यात आपल्यास सांगितलेले आहे. तर त्यामध्ये 1.1 मीनिंग, डेफिनेशन अँड ऑब्जेक्टिव्स, बुककीपिंग अँड अकाउंटन्सी याचा अर्थ, व्याख्या आणि त्याची उद्दिष्टे. 1.2 इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग, पुस्तपालन त्याचे महत्त्व. 1.3 डिफरन्स बिटवीन बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, पुस्तपालन आणि लेखाकर्म यातील फरक. 1.4 मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ अकाउंटन्सी, लेखाकर्म याचा अर्थ आणि व्याख्या. 1.5 बेसिस ऑफ अकाउंटिंग सिस्टीम, अकाउंटिंग सिस्टीम लेखाकर्म याच्या
पद्धती आपण यामध्ये पाहणार आहोत. 1.6 क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर्स ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन म्हणजे लेखाकर्म यासंबंधी गुणात्मक वैशिष्ट्ये यामध्ये आपण पाहणार आहोत. 1.7 बेसिक अकाउंटिंग टर्मिनॉलॉजी म्हणजे पायाभूत लेखाकर्म संबंधीच्या संज्ञांचा परिभाषेचा आपण अभ्यास यामध्ये करणार आहोत. 1.8 अकाउंटिंग कन्सेप्ट कन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स लेखाकर्म यातील काही संकल्पना, कन्व्हेन्शन्स म्हणजे काही रूढी आणि प्रिन्सिपल्स म्हणजे काही तत्त्वे, सिद्धांत यामध्ये आपण अभ्यासणार आहोत. आणि अकाउंटिंग स्टँडर्ड्स त्यामध्ये आपण पाहणार आहोत. अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये IFRS म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स इत्यादी घटकांचा आपण यामध्ये अभ्यास करणार आहोत. तर आपण आता पहिले प्रकरण सुरू केलेलं आहे. यामध्ये इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी आणि आपण यात पाहणार आहोत प्रथमतः इंट्रोडक्शन अँड इव्होल्युशन. इंट्रोडक्शन अँड इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग. इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग यामध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे उत्क्रांती आणि ओळख आणि प्रस्तावना आणि ओळख आणि उत्क्रांती कशा पद्धतीने बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी पुस्तकपालन आणि लेखाकर्म हे अस्तित्वात आलेलं आहे त्याची आपण माहिती आता घेणार आहोत. नेक्स्ट इंट्रोडक्शन प्रस्तावना ओळख. पाहता बुक कीपिंग इज रिलेटेड विथ रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. बुक कीपिंग हे व्यवसायातील व्यवहार याच्या नोंदी करण्यासंदर्भातील आहे. पुस्तकपालन किंवा बुक कीपिंग हिशोब ठेवणे हे व्यवसायातील व्यवहारांसाठी आपण वापरतो. बिझनेस एंटरप्राइज अँड अदर ऑर्गनायझेशन्स डील इन ॲक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. व्यवहारामध्ये, उद्योगामध्ये आणि इतर संस्थांमध्ये रोज अनेक प्रकारचे ॲक्टिव्हिटी डीलिंग्ज व्यवहार होत असतात आणि त्यामध्ये पैशांची आणि पैशातील स्वरूपातील पैसा आणि पैशाच्या स्वरूपातील साधनांची देवाणघेवाण सतत यामध्ये रोजच्या व्यवहारामध्ये होत असते. ऑल दीज ॲक्टिव्हिटीज आर रेकॉर्डेड फॉर द पर्पज ऑफ टेकिंग इम्पॉर्टंट डिसिजन्स ॲज टू वेदर द ॲक्टिव्हिटीज आर फेसिबल, प्रॉफिटेबल अँड आर टू बी कंटिन्यूड ऑर नॉट. आणि आपण या व्यवसायातील व्यापारातील ज्या रोजच्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या ॲक्टिव्हिटींची आपण नोंद करत असताना आपणाला समजतं की आपला व्यवसाय हा नफ्यामध्ये आहे, फ्लेक्झिबल आहे, प्रॉफिटेबल आहे, त्याचबरोबर योग्य आहे, किफायतशीर आहे का अयोग्य आहे आणि तो आपल्याला व्यवसाय किंवा आपला व्यापार किंवा उद्योगधंदा कंटिन्यू करायचा का नाही करायचा हे आपणास बुक कीपिंग केल्यामुळे, हिशोब ठेवल्यामुळे समजते. इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस अँड अदर ऑर्गनायझेशन्स इज रिक्वायर्ड नॉट ओनली बाय द प्रोप्रायटर्स अँड मॅनेजर्स ऑफ अ बिझनेस अँड अदर ऑर्गनायझेशन्स बट ऑल्सो टू व्हेरियस अदर स्टेकहोल्डर्स such as the government, investors, customers, employees and researcher. आपण व्यवसायातील जे हिशोब ठेवतो हे ठेवत असताना
किंवा त्यासंबंधी आपण माहिती घेत असताना बुककीपिंग हे फक्त काही विशिष्ट घटकांसाठीच उपयुक्त नाही, तर ते मार्केटमधील स्टेक होल्डर म्हणजे भागधारक असतील, गुंतवणूकदार असतील, शासन, नंतर ग्राहक असतील, कर्मचारी असतील आणि इतर सर्व घटकासाठी हे बुककीपिंग अतिशय महत्त्वाचे आहे की आपणास समजते की आपला व्यवसाय हा किफायतशीर आहे का अर्थपूर्ण आहे हे समजण्यासाठी आपणास बुककीपिंग हे आवश्यक आहे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंग या शब्दाचा अर्थ आहे लेखा. अकाउंटिंग म्हणजे लेखाकर्म. लेखाकर्म म्हणजे काय? लेखा म्हणजे हिशोब. लेखा म्हणजे हिशोब आणि लेखा म्हणजे हिशोब आणि कर्म म्हणजे कार्य, कर्तव्य. म्हणजे व्यवसायातील रोजच्या व्यवसायातील जे व्यवहार होतात, व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन्स, की जिथे पैसा आणि पैशाच्या स्वरूपातील साधनांचा संबंध येतो त्याला आपण व्यवहार असे म्हणतो. व्यवहारामध्ये पैशाचा संबंध आला किंवा पैशाच्या स्वरूपातील संबंध आला की त्याला आपण व्यवहार असे म्हणतो. उदाहरणार्थ आपण कपडे खरेदी केले 5,000 रुपयाचे, मग दुकानदार आपल्याला 5,000 रुपयाचे कपडे देतो आणि आपण त्याला 5,000 रुपये देतो किंवा उधारीवर घेतो, त्याला आपण व्यवहार असे म्हणतो, ट्रान्झॅक्शन असं म्हणतो. आणि म्हणून इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग म्हणजे हिशोब. अकाउंटिंग म्हणजे हिशोब लिहिण्याचे कार्य. चला तर आता अकाउंटिंग, लेखाकर्म याची उत्क्रांती, हिशोब कसे लिहायचे याची उत्क्रांती कुठून झालेली आहे ती आपण पाहूया. इन इंडिया, भारतामध्ये ड्युरिंग चंद्रगुप्त मौर्याज रिजिम, म्हणजे जेव्हा चंद्रगुप्त मौर्याचं शासन होतं आणि त्यामध्ये त्याच्याकडे मिनिस्टर कौटिल्य रोट अ बुक नेम अर्थशास्त्र. आणि चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारामध्ये कौटिल्य नावाचा अर्थतज्ञ होता आणि त्यांनी एक पुस्तक त्यावेळेस लिहिलं, एक ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्र व्हेअर इन सम रेफरन्सेस कॅन बी ट्रेस रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. आणि त्या अर्थशास्त्र कौटिल्याने लिहिलेल्या ग्रंथात अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये काही आपणास संदर्भ सापडतात की हाऊ टू बी मेंटेन अकाउंट्स, हाऊ टू बी मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स, म्हणजे हिशोब कशा पद्धतीने लिहायचे हे काही ट्रेस त्यामध्ये त्या पुस्तकात आपणास आढळून आले. तदनंतर आफ्टरवर्ड्स इट वॉज कॉल्ड ॲज देसीनामा. आणि मग आपण त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये आपण हिशोब लिहिण्यासाठी जी पद्धत वापरायचो त्या भारतीय पद्धतीला देसीनामा असे नाव होते. इन अर्लियर, अलीकडच्या काळामध्ये टाईम ऑफ सिव्हिलायझेशन म्हणजे शहरीकरण, व्यापारीकरण झाल्यानंतर अकाउंटिंग वॉज डन बाय एजंट्स हू मॅनेज द प्रॉपर्टीज ऑफ वेल्थी पीपल. आणि अलीकडच्या काळामध्ये अकाउंटिंग कसं ठेवायचं हे एजंट्स आणि त्यांच्या प्रॉपर्टीज,
कामकाजानुसार ते अकाउंटिंग सध्याच्या काळामध्ये आपण लिहून ठेवत होतो. दे प्रिपेअर्ड अकाउंट्स पिरियडिकली फॉर द ओनर्स ऑफ द प्रॉपर्टी. आणि जे मालक होते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये, त्यांच्या हाताखाली जे एजंट्स, मॅनेजर्स, जे दिवाणी, जे चिटणीस, जे फडणवीस, खजिनदार, महामुनी असे जे लोक होते, ते लोक काय करायचे, आपल्या मालकासाठी हिशोब कालावधीनंतर, पिरियडिकली याचा अर्थ कालावधीमध्ये ते आपल्या मालकासाठी हिशोब लिहिण्याचं काम करत होते. द रेकॉर्ड्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. डेबिट म्हणजे नावे, डेबिट म्हणजे नावे आणि क्रेडिट म्हणजे जमा. डेबिट आणि क्रेडिट हे आपले दोन शब्द अकाउंटमधले महत्त्वाचे आहेत. डेबिट आणि क्रेडिट. डेबिट म्हणजे नावे आणि क्रेडिट म्हणजे जमा. द रेकॉर्ड्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट वेअर फाउंड इन द 12th century itself. आणि त्याच्यामधून काय झालं मग, 12व्या शतकामध्ये डेबिट आणि क्रेडिट या संकल्पना रेकॉर्डिंग करताना, हिशोब ठेवताना आपल्यास आढळून आल्या. आणि त्यानंतर मग इन द इयर ऑफ 1494 1494 एक अर्थतज्ञ होता आणि तो अर्थतज्ञाचं नाव आहे लुका डे बार्गो पॅशिओली. अँड इटालियन मर्चंट इंट्रोड्यूस डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. आणि मग अशी उत्क्रांती होत असताना प्रथमतः कौटिल्य यांनी अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये हाऊ टू मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स याचे काही ट्रेस आपल्याला सापडले. भारतामध्ये त्या काळामध्ये देशीनामा ही पद्धत वापरली जायची. त्यानंतर मधल्या काळामध्ये भांडवलदाराच्या हाताखाली, मालकांच्या हाताखाली जे एजंट्स आणि जे कर्मचारी असायचे, ते आपल्या मालकासाठी हिशोब लिहिण्याचं काम करत होते. आणि ते बिझनेस ट्रान्झॅक्शन जे आहेत, व्यवसायातील व्यवहार आहेत, ते नोंदवण्याचं काम हे आपल्या मालकासाठी करत होते. त्यानंतर मग काही कालावधीमध्ये आपणास 12व्या शतकामध्ये डेबिट आणि क्रेडिट, नावे आणि जमा कशा पद्धतीने नोंदवायचं या संकल्पना आपल्यास आढळून आल्या. आणि त्यानंतर तर 1494 लुका डे बार्गो पॅशिओली अँड इटालियन मर्चंट इंट्रोड्यूस डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग. म्हणजे डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग म्हणजे काय, हिशोबाची द्विनोंद पद्धत याचा शोध लागला. आणि डबल एंट्री सिस्टीम ही आज जगामध्ये सर्व देशामध्ये वापरली जाणारी सिस्टीम आहे. हिशोबाची द्विनोंद पद्धत डबल एंट्री सिस्टीम ही सगळ्या जगामध्ये वापरली जाते. डबल एंट्री सिस्टीम. आणि ती कुणी विकसित केलेली आहे, तर लुका डे बार्गो पॅशिओली. ड्यू टू द इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. आणि मग औद्योगिक क्रांती झाल्यानंतर इन द 18th and 19th century 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, तेव्हा शहरीकरण, व्यापारीकरण, औद्योगिकरण, कंपन्या या आपल्या जगामध्ये निर्माण व्हायला लागल्या. आणि त्यामधून मग लार्ज स्केल ऑपरेशन्स वेअर कॅरीड ऑन अँड जॉईंट स्टॉक कंपनीज एमर्ज ॲज अन इम्पॉर्टंट फॉर्म ऑफ ऑर्गनायझेशन विच इन्व्हॉल्व सेपरेशन ऑफ ओनरशिप फ्रॉम मॅनेजमेंट. आणि मग 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जेव्हा कंपन्या जॉईंट स्टॉक कंपनी म्हणजे संयुक्त भांडवली संस्था निर्माण झाल्या, कंपन्या निर्माण झाल्या. आणि मग यांचे जे व्यवहार होते ते व्यवहार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होते की
मग त्यांना त्यांचं जे आहे सेपरेशन ऑफ ओनरशिप फ्रॉम मॅनेजमेंट आणि मग व्यवस्थापनापासून त्यांना हे अकाउंट्स डिपार्टमेंट एक वेगळा विभाग करावा लागला, कारण व्यवहारांची संख्या वाढत गेली आणि व्यवहाराची संख्या वाढत गेल्यानंतर मग काय झालं तर हेन्स टू सेफगार्ड द इंटरेस्ट ऑफ ओनर्स अँड इन्व्हेस्टर्स द बिझनेस इस्टॅब्लिशमेंट रिक्वायर्ड डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट बिझनेस विच पेव्ड द वे फॉर डेव्हलपमेंट ऑफ कम्प्रेसिव्ह फायनान्शियल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम. आणि मग या कंपन्या आणि औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कंपन्यांची व्यवहारांची संख्या वाढल्यामुळे मॅनेजमेंट अर्थविभाग हा वेगळा करावा लागला आणि मग त्याच्यामधून काय झालं की फायनान्शियल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ही आपल्याला त्याच्यातून वेगळी करावी लागली, कारण आपलं अर्थकारण त्यामध्ये सुरू झालेलं होतं आणि अर्थकारण सुरू झाल्यामुळे व्यवसायातील व्यवहारांच्या नोंदी कशा पद्धतीने कराव्याच्या यासाठी फायनान्शियल अकाउंटिंग इन्फॉर्मेशन सिस्टीम निर्माण झाली. आणि मग आता आपण इन द 20th सेंचुरी 20व्या शतकामध्ये द नीड फॉर ॲनालिसिस ऑफ फायनान्शियल इन्फॉर्मेशन फॉर मॅनेजरल डिसिजन मेकिंग कॉज एमर्जन्स ऑफ मॅनेजमेंट अकाउंटिंग ॲज अ सेपरेट ब्रँच ऑफ अकाउंटिंग. आणि मग उद्योगधंद्यामध्ये, व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये सर्व जिकडे तिकडे काय झालं की फायनान्शियल इन्फॉर्मेशन ही चांगल्या पद्धतीने मिळण्यासाठी, अचूक खर्चाच्या नोंदी सापडण्यासाठी, मिळण्यासाठी, अचूक नफा तोटा व्यवहार, त्यामधून आपल्याला मिळणारा उत्पन्न तोटा ह्या सगळ्या बाबी समजण्यासाठी आणि मॅनेजमेंटला डिसिजन घेण्यासाठी काय केलं तर त्यामध्ये फायनान्स डिपार्टमेंट अर्थ विभाग हा निर्माण केला गेला आणि एक ब्रँच निर्माण केली उद्योग व्यवसायामध्ये आणि ती ब्रँच निर्माण केली गेली. त्याला आपण म्हणलेलं आहे फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग आर्थिक व्यवहारांचे नोंदी करणारं डिपार्टमेंट, फायनान्स डिपार्टमेंट निर्माण झालं. दो अकाउंटिंग वॉज इंडिव्हिज्युअल सेंट्रिक इन द इनिशियल स्टेज ऑफ इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग. आणि म्हणून यामध्ये अकाउंटिंगची उत्क्रांती आपण या पद्धतीने झालेली आहे. इट हॅज ग्रॅज्युअली डेव्हलप्ड इन टू सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अकाउंटिंग इन 21st सेंचुरी. आणि 21व्या शतकामध्ये आता आपण काय करतोय, एक सामाजिक जबाबदारी पूर्ण अकाउंटिंग सिस्टीम आपण 21व्या शतकामध्ये वापरलेली आहे. दिस इज ड्यू टू द व्हास्ट ग्रोथ इन द बिझनेस ॲक्टिव्हिटीज ॲज अ रिझल्ट ऑफ डेव्हलपमेंट इन व्हेरियस फील्ड्स. थस अकाउंटिंग हॅज बिकम इनविटेबल इन द मॉडर्न वर्ल्ड ऑफ बिझनेस. आणि म्हणून काय झालं तर अकाउंटिंग हिशोब, हाऊ टू मेंटेनिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, हाऊ टू मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स याची उत्क्रांती कशा पद्धतीने झाली तर जसजशी उत्क्रांती औद्योगिकरण होत गेले, जसजशा विकासाच्या अवस्था उद्योगधंद्यांच्या, व्यापाराच्या, व्यवसायाच्या निर्माण होत गेल्या, तशा पद्धतीने इव्हॅल्युएशन ऑफ अकाउंटिंग हिशोब लिखाणाच्या पद्धती या विकसित होत गेल्या. आणि आज जगामध्ये आपण जर कोणती सिस्टीम वापरत असो तर डबल एंट्री सिस्टीम ऑफ बुक कीपिंग. तर आलेला जो व्हिडिओ आहे हा आलेला व्हिडिओ आपण सर्वांनी काळजीपूर्वक अभ्यासावा आणि व्यवस्थितरित्या जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण तो ऐकून घ्यावा आणि समजून घ्यावा.
आणि व्यवस्थितरित्या आपण आलेल्या व्हिडिओचा खूप काळजीपूर्वकरित्या संपूर्णरित्या आपण अभ्यास करावा. धन्यवाद.